मित्र हो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि अख्खा महाराष्ट्र, गाव, शहर, जिल्हा परिषदा ढवळून निघत आहेत. ग्रामीण भागाला, विशेषतः खेड्यांना लोकशाहीमध्ये प्रचंड महत्त्व आहे. लोकशाहीचा पाळणा सर्वप्रथम तिथे हल्ला जातो. महात्मा गांधींनी पण या खेड्यांना प्रचंड महत्त्व दिलं होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच खऱ्या अर्थाने देश आणि समाज असं त्यांनी सांगितलं होतं. हे सगळं महत्त्व आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांचा आता कुठे सांधा जुळतोय का, हे आपण पाहणार आहोत. मुळात लोकशाहीचा पाळणा जिथे हलतो ती गावं आता कशी आहेत, जिथे निवडणुका होत आहेत, ज्या नगरपालिकामध्ये निवडणुका होत आहेत. एक तर तिथे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आता कोलमडत आहेत. गाव म्हणजे दारिद्र्य, गाव म्हणजे अविकास, गाव म्हणजे गुंडगिरी, गाव म्हणजे विषमता, अशा सगळ्या गोष्टी आपण तिथे रोज पाहतो आहोत. तिथल्या निवडणुका कशा असतील? गेले 2-4 दिवस आपण पेपरात बातम्या वाचतो, टी व्हीवर बातम्या पाहतो की ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जो साधा माणूस पूर्वी उतरायचा, आपल्या आपल्या गल्लीत प्रचार करायचा, पॅनल तयार करायचा आणि निवडून यायचा, आता ही जागा राजकीय पक्षाने घेतलेली आहे आणि या निवडणुका त्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. खरं तर गावातल्या निवडणुका राजकारण विरहित असायला पाहिजेत, अशी एक मूलतःच व्यवस्था आपल्याकडे आहे. तिथे पॅनल उभा राहतात, वेगळे वेगळे गट एकत्र येऊन ते पॅनल तयार करतात आणि पॅनलच्या नावाने निवडणुका जिंकल्या जातात किंवा हारल्या पण जातात. आता राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उतरले आणि ते पूर्ण तयारीनिशी उतरले. कुणाला वाटतं 100% भाजप तिथे यावा, कुणाला वाटतं 100% काँग्रेस तिथे यावी, कुणाला वाटतं राष्ट्रवादीचा कोणता तरी गट तिथे यावा, कुणाला वाटतं शिवसेनेचा गट कुणीतरी तिथे यावा. म्हणजे सर्वप्रथम ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं राजकीयकरण झालं आणि जेव्हा राजकीयकरण होतं तेव्हा काही करून सत्ता मिळवण्याचा उद्देश लोकांच्या मनामध्ये राहतो, पक्षांच्या मनामध्ये राहतो, जो आता पाहतो आहोत. एक तरी गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत, तिथे गुंडांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत, गुन्ह्याचे आरोप आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात जे गुंतलेले आहेत, ते स्वतःला शुद्ध करून घेण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षात गेले आणि निवडून आले. शहाणी माणसं हा आकडा 40च्या पुढे गेल्याचा सांगतात. म्हणजे 40% उमेदवार वरच्या बाजूला असे निवडून आलेले आहेत की ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आरोप आहेत. त्यांना आपण अकॅडमिक भाषेमध्ये कलंकित उमेदवार म्हणतो, कलंकित लोकप्रतिनिधी म्हणतो. अशा कलंकित उमेदवारांची संख्या यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि हे उमेदवार आले कुठून? राजकीय पक्षांनीच त्यांना निमंत्रण देऊन आपल्या पक्षात घेतलं, आपल्याकडे वळवलं. हे काय लायकीचे उमेदवार आहेत? काही उमेदवारांच्याकडे उमेदवारावर स्वतःची पत्नी जाळून मारल्याचा आरोप आहे, काहींच्यावर खुनाचा आरोप आहे, काहींच्यावर दारूचे गुत्ते, मटक्याचे गुत्ते चालवल्याचा आरोप आहे, काहींच्यावर दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. असे सगळे उमेदवार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गर्दी करत आहे. तिथे पण घराणेशाही झालेली आहे आणि या घराणेशाहीला प्रमुख राजकीय पक्षांनीच पाठिंबा दिलेला आहे. तो कसा दिला? एका मंत्र्याची बायकोच बिनविरोध आली नगराध्यक्षमध्ये, कुठल्या तरी मंत्र्याची बहीण किंवा आई बिनविरोध निवडून आली.
कुठल्या तरी मंत्र्याचे नातेवाईक उभे होते, तेही बिनविरोध आलेले आहेत. आणि बिनविरोध निवडून येण्याला जर प्रतिष्ठा म्हणत असाल तर आपण खूप मोठी चूक करतो. बिनविरोध येणं ह्याचा अर्थ लोकशाहीचा लोप होणं. लोकशाही तेव्हा टिकते क्रिया प्रतिक्रिया, मतं मतांतरं, विरोध पाठिंबा ह्याच्यातून लोकशाही पुढे जात असते. पण जर मंत्र्याची पत्नीच बिनविरोध आली असेल, आईच आली असेल, कुणाची बहीण आली असेल, कुणाची सून आली असेल बिनविरोध, तर त्या ठिकाणी लोकशाहीचा संकोच झालेला आहे असं आपण मानायला काहीच हरकत नाही. आता मुळामध्ये जे मंत्रिपदावर आहेत त्यांना आपली पत्नीसुद्धा नगराध्यक्ष किंवा ग्रामसेवक, ग्राम सदस्य किंवा गावामध्ये सरपंच व्हावा असं का वाटतं? मोठी सत्ता तुमच्याकडे आहे ना. पण या लोकांची राजकीय तृष्णा वाढत जाते आणि गावापासून दिल्लीपर्यंत सगळं आपल्याच कुटुंबाकडे राहावं असं वाटत असतं. त्यातून हे घडतं. हे घडवताना कुठल्याही पुढाऱ्याला किंवा पक्षाला लाज नाही वाटलेली. एवढंच काय, एकाच कुटुंबातल्या 9 उमेदवारांना उमेदवारी देताना सुद्धा पक्षांना लाज वाटलेली नाही. त्याच्यात भाजपच आघाडीवर आहे असं काही समजायचं कारण नाही. सगळे छोटे मोठे पक्ष छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी करताना आपल्याला दिसत आहेत. कुणी 9 नातेवाईकांना तिकीटे दिली, कुणी 4 नातेवाईकांना तिकीटे दिली, कुणी जोडीला तिकीटे दिली. महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीतला जर अभ्यास केला तर 20 ते 25 जोड्या म्हणजे पती आणि पत्नी एकाच वेळेला एकाच पक्षाच्या नावाने एकाच निवडणुकीमध्ये उभा असताना आपल्याला दिसेल. हे का उभे आहेत? हे गुंडे राजकारणात का येत आहेत? ही जोडपी का येत आहेत? एकाच घरातले 9-9 जण का येत आहेत? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याचं उत्तर असं, त्या प्रश्नाचं उत्तर असं की आपल्याकडे सत्तेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ती सत्ता आपल्याकडेच राहावी याला सुद्धा महत्त्व आलेलं आहे. म्हणून मंत्र्याची पत्नी नगराध्यक्ष होणार, मंत्र्याचा भाऊ झेडपीमध्ये जाणार, मंत्र्याचा मुलगा ग्रामपंचायतीत जाणार, मंत्र्याचा अजून कोणीतरी जिल्हा बँकेमध्ये जाणार. काही करून ह्या सगळ्या सत्तास्थानांवर आपलाच वर्चस्व पाहिजे या भूमिकेतून हे सगळं घडतंय. आणि ते वरच्या नेत्याने करून दाखवलं ना, म्हणून खालचे त्याचे कित्ते गिरवायला लागले. जो मंत्री असतो तिची पत्नी खासदार असते, जो मोठा नेता असतो त्याची मुलगी खासदार असते, जो मंत्री असतो त्याचा भाऊ अजून कोणीतरी आमदार असतो, जो केंद्रात मंत्री असतो राज्यात त्याचं कोणीतरी सत्तेत असतं. हे सगळे लोक, हे सगळे राजकारण, हे सगळे पक्ष एकच संदेश सामान्य माणसाला देत आहेत आणि तो म्हणजे विकासाचा मार्ग सत्तेतून जातो. पक्षांतर करणारे किती निर्लज्जपणे बोलतायत. पक्षांतर काय केलं तर गावाचा विकास व्हावा म्हणून पक्षांतर केलं. पक्षांतर काय केलं? जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून पक्षांतर केलं. प्रत्यक्षात जिल्हा बाजूला राहतो, गाव बाजूला राहतं आणि ह्यांचा व्यक्तिगत विकास, यांच्या कुटुंबाचा विकास सुरू होतो. म्हणून हे जे सूत्र धोकादायक आहे, विकासाचा मार्ग सत्तेतून जातो. मग तो व्यक्तिगत विकास असेल किंवा कौटुंबिक विकास असेल, सत्ता हे प्राईम साधन झालेलं आहे आणि ती सत्ता मिळवण्यासाठी लोक कोणत्याही गैरगोष्टी करतात. पूर्वी राजकीय नेते गुंडांना आश्रय द्यायचे. आता हे समीकरण उलटलं आणि गुंड राजकीय नेत्यांना पाठिंबा आणि आश्रय द्यायला लागलेले आहेत. किती उजळ माथ्याने फिरत आहेत ते. जामिनावर येऊन निवडणुका लढवतात, तुरुंगात राहून निवडणुका लढवतात, खांद्यावर बसून कोणाच्या तरी नाचून उमेदवारी अर्ज भरायला जातात. ह्यांचे कॅरेक्टर काय? ह्यांची अवकात काय? ह्यांचं शील काय? आणि शीलभ्रष्ट झालेले लोक लोकशाहीचे कॅरेक्टर कसं तयार करणार आहेत? ज्या लायकीचे नेते असतील, ज्या लायकीचे लोक असतील त्याच लायकीची लोकशाही बनते. हे असंच चालू द्यायचं आहे की बंद करायचं आहे? गावाला, तिथल्या राजकारणाला
तिथल्या सरपंचांना किती महत्त्व होतं. प्रेमचंदने तर पंच परमेश्वर नावाची कथाच लिहिलेली आहे. आता अशी कथा कोणी लिहू शकेल का? हे नुसतेच उतरत नाहीत, तर हे दंडुकेशाही, हे थैलीशाही यांच्या बरोबर आणतात आणि कुणाला पटणार पण नाही की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकेका मताची किंमत 500च्या पुढे गेलेली आहे. आपण तंगडे आणि दारूच्या बाटलीपुरतंच मर्यादित कथा ऐकत होतो. त्याच्या पुढे निवडणुका गेलेल्या आहेत. आणि आपण नेहमी सामान्य माणसाच्या नावाने गळे काढतो आणि सांगतो राजकारणात आता सामान्य माणसाचं काय राहिलं नाही. शहाण्या माणसाचं का राहिलं नाही? हे का राहिलं नाही? तर सामान्य माणसं, शहाणी माणसं, सुशिक्षित माणसं, विचारी माणसं ही सातत्याने स्वतःला गाफील ठेवतायत, निष्क्रिय बनवतायत आणि हे नको असलेले लोक लोकशाहीच्या आणि आपल्या डोक्यावर बसतायत. हे थांबवण्याचा मार्ग एकच आहे आणि तो लोकांच्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही तुमच्या वार्डामध्ये कुणाला मतं देणार आहात? तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कुणाला मतं देणार आहात? तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या गट आणि गणामध्ये कुणाला मतं देणार आहात आणि कुणाला तुम्ही डोक्यावर बसवणार आहात हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. हे ठरवण्याची वेळ म्हणजेच लोकशाही समृद्ध करण्याची वेळ, लोकशाहीला शीलवान करण्याची वेळ, लोकशाहीला सक्रिय करण्याची वेळ. पण तुम्हीच मंत्र्याच्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून देत असाल, तुम्हीच बाटलीमध्ये आणि तंगडीमध्ये अडकत असाल, तर ह्या माणसाला लोकशाहीचं नाव घेण्याचा तरी अधिकार काय दिला? आणि राजकीय पक्ष तर निर्लज्जच झालेले आहेत. ते कशाचं पण समर्थन करतात. तो गुंड आहे पण जामिनावर सुटलाय. तो गुंड आहे पण गुन्हा सिद्ध झालेला नाही. तो गुंड आहे पण समाजसेवा करतो. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे, बायको जळल्याचा आरोप आहे, पण सिद्ध कुठे झाला? गुंड ही राजकारण्याने आपली गरज निर्माण केलेली आहे. कारण त्याच्याकडे मसल पॉवर आहे, त्याच्याकडे मनी पॉवर आहे. एका रात्रीत तो मतं फिरवू शकतो. म्हणून असे सगळे गुंड वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षात आसऱ्याला चाललेले आहेत आणि भाजपमध्ये ते प्रमाण जास्त आहे, कारण तो सत्ताधारी पक्ष आहे. तडीपार झालेले, खुनाचा आरोप असलेले, रेपचा आरोप असलेले, चोरीचा आरोप असलेले, गुत्ते चालवण्याचा आरोप असलेले सगळ्यात जास्त BJPमध्ये आहे आणि BJP स्वतःला शीलवान आणि स्वच्छ पक्ष समजतो. आता बोलून दाखवावं त्याने आम्ही कसे स्वच्छ आहोत. BJP स्वच्छ नाही आहे, तर गुन्हेगारांना स्वच्छ करण्याचं धुलाई यंत्र गेली त्यांनी 15-20 वर्षापासून वापरायला सुरुवात केली. ही धुलाई यंत्र लोकशाही स्वच्छ करू शकत नाहीत. हे कपड्यावरचे डाग काढू शकतात किंवा टीव्हीवरच्या जाहिरातीसारखं डाग आच्छाय म्हणू शकतात. पण लोकशाही प्रणालीला कोणताही डाग, कोणतीही अस्वच्छता परवडणार नाही आहे. पुन्हा ही लोकशाही कागदावरची एक असेल, प्रत्यक्षामध्ये ते गुंडशाहीच्या, घराणेशाहीच्या हातामध्ये जाईल. त्यामुळे लोकांनी हे थांबवायला पाहिजे आणि हे थांबवण्याची संधी 5 वर्षातून एकदाच मिळते. ती जर तुम्ही गमावली तर 5 वर्षे गुंडांच्यासाठी पायगडा घालण्याची, त्याला डोक्यावर घेऊन मिरवण्याची वेळ आपल्यावर येईल. ती येऊ देऊ नये एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.